परुष प्रेमाचा भाग 15. दुसऱ्या दिवशी सावकारांच्या घरात लग्नाची तयारी चालू होते. सकाळी नाश्त्याला सगळे जमतात. अमर काका, आम्ही पहिल्यांदा गावात आलो आहोत. आम्हाला तुमचं गाव बघायचं आहे. विशाल, आम्ही आज गाव बघायला जातो. उद्यापासून लग्नात मदत करू. आरती, काका, आम्ही रोशनीला घेऊन जातो. ती आम्हाला गाव दाखवेल. सावकार, पण लग्नाआधी असं नवरीनं बाहेर फिरणं बरं नाही. विद्या, अहो काका, फक्त आजचा दिवस. आम्हाला गावातील काही माहीत नाही ना, म्हणून तिला घेऊन जातो. सावकार, आमची गाडी दाखव, तुम्हाला गाव. आरती, हो अहो, पण आम्ही तुमच्या गाड्याला नाही ओळखत. आजच्या दिवस तर जायचं आहे. विशाल, काका तुमच्या सगळे खूप आदर करतात गावात, पण तुमच्या होणाऱ्या सुनेचा करतात का ते आम्हाला बघता येईल. वाटलं तर तुमच्या गाड्याला सोबत पाठवा. रवी, गाड्याला कशाला, आम्ही येतो सोबत. आम्हाला पण आमच्या होणाऱ्या बायकोसोबत फिरता येईल. सावकारांचा मुलगा मध्येच बोलतो. सगळे थोडं टेन्शनमध्ये जातात, पण परिस्थिती सावरत बोलतात. आकाश, चालेल, आमची पण तुमच्याशी चांगली ओळख होईल. रवी, आबासाहेब, आम्ही घेऊन जातो सगळ्यांना. रवी सोबत जाणार म्हणून सावकार पण परवानगी देतात. रवी नाश्ता झाल्यावर सगळ्यांना गाव दाखवायला घेऊन जातो. रवी त्यांना त्यांच्या शेतात घेऊन जातो. हे आमचं शेत. शेतातून जाताना अमर तनूचा हात पकडण्यासाठी हात पुढे करतो. तनू इकडे तिकडे बघत त्याच्या हातात हात देते. हे बघून आरती पण आकाशला हात पकडायला सांगतो. विद्या, माहीत आहे तुम्ही कपल आहे आणि तुम्हाला तुमच्या पार्टनरची काळजी पण आहे. तुम्ही असा रोमॅन्स करत राहिला तर आम्ही सिंगल लोक कुठं जाणार. अमर, तू पण शोध तुझा प्रिन्स, मग तू जडणार नाही आमच्यावर. विद्या, मी जडत नाही तुमच्यावर. विशाल, अरे आपण घरी जात आहोत भांडायला. रवी त्यांना बघून रोशनीचा हात पकडणार तेवढ्यातच ती विद्याचा हात पकडते. रोशनी, मी पकडते तुझा हात. तुला सवय नाही ना, उगाच पडली तर. डोळ्याने इशारा करून रवी हात पकडणार म्हणून असं सांगते. विद्याला इशारा करतो. विद्या, तुलाच माझीच काळजी. बरोबर आहे तुझं. आमच्यापैकी कोणाला काय झालं तर तुझं लग्न तुला एन्जॉय नाही करता येणार. दादा, मी रोशनीसोबत येते. तू कोमलचा हात पकड, नाहीतर ती पडायची. रोशनी असं बोलल्यावर दोघे थोडं टेन्शनमध्ये येतात. विशाल विद्या आणि रोशनीकडे बघतं तर त्या दोघी इशाऱ्यातच प्लीज बोलत असतात. कोमल मात्र विचारात हरवते. त्यांचा हात पकडायचा नाही पण का, तुला तर ते आवडते ना. हो, पण मी त्यांना आवडते की नाही हे माहीत नाही. मग हा चान्स आहे माहीत करून घ्यायचा. इथं आहे तोपर्यंत त्याच्या मनातील कळेलच. त्याच्यासमोर नसले तर त्याच्या मनात जागा बनवायची हवी. पण कशी, ती विचारत असताना विशाल तिच्या पुढे हात करतो. पण विचारात हरवल्यामुळं तिच्या लक्षात येतच नाही. शेवटी विद्या तिला आवाज देते. ओ मॅडम, कुठं हरवला. दादा कधीच तुमच्या हाताची वाट बघतोय. विद्याचा आवाज ऐकून ती भानावर येते. हळूहळू घाबरत विशालच्या हातात हात देते. विशाल तिच्याकडे न बघता तिचा हात पकडतो. ती मात्र त्याच्याकडेच बघत असते. रवी चाललाय. अमर, हो चला. सगळे शेतात फिरतात. त्यानंतर गावात फिरायला जातात. गावाच्या बाहेर गणपतीचं मंदिर असतं. रवी त्यांना दर्शनाला घेऊन जातो. गणपतीचं मंदिर बघून तनू खुश होते. अमर पण खुश होतो. तुला आधी इथं आणलं असतं तर तू बाकी कुठं फिरायला गेलीस नसती. तनू, हो, खूप छान आहे मंदिर. खूप प्रसन्न वातावरण आहे इथं. आपण थोडा वेळ बसू इथेच. सगळे दर्शन घेऊन थोडा वेळ तिथंच बसतात. तेवढ्यातच आरतीला मंदिराच्या मागच्या बाजूला झाडांना काही झोके बांधलेले दिसतात. ती खुश होऊन आनंदात मोठ्याने ओरडते. झोका. विद्या लगेच तिकडे इकडं बघायला लागते. कुठं आहे. आरती, ते बघ, त्या झाडांना झोके बांधलेले आहेत. चला ना जाऊ तिथं. विद्या, हो चला ना जाऊ. कोणी काहीच बोलणार नाही ना मग. आरती परत बोलते. मला आणि तनूला झोका खेळायला खूप आवडतो. कोणीतरी विसरला वाटतं लहानपणी तनू झोक्यावर बसली की तिला झोका द्यायचा. अमर, मी विसरलो नाही. मी बस विचार करत होतो की तो झोका तुटणार नाही ना. चला जाऊन बघू. ताटकन उठून तनूचा हात पकडतो आणि तिला घेऊन जातो. आरती पण आकाशला उठवते आणि त्याच्या मागे पडते. अमर तनूला एका झोक्यावर बसवतं. घट्ट पकडून बस, मी झोका देतो. आरती पण एका झोक्यावर बसते. तिच्या मागून बाकी मुली पण झोक्यावर बसतात. सगळे झोक्याचा आनंद घेत असतात. मुलं त्यांना खुश बघून खुश होतात. विशालची नजर मात्र राहून राहून कोमलवर जात असते. तिला झोक्यावर एन्जॉय करताना बघून तो तिच्यात हरवून जातो. सर्व मुली झोका खेळून एन्जॉय करत असतात, तर मुलं त्यांना खुश बघून खुश होत असतात. विशाल मात्र भान हरपून कोमलला बघतच असतो. आकाशचं त्याच्याकडे लक्ष जातं. आकाश त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि बोलतो. कुठं हरवलास. विशाल भानावर येतो. कुठं नाही आकाश, तुला आत्ताच नाही ओळखत मी. तुझ्या चेहऱ्यावर सगळं लिहिलेलं आहे. विशाल, काय लिहिलेलं आहे. उगाच काही बोलू नको. आकाश, अच्छा, आता मी काहीही बोललो का.
कोमल, आपल्या ग्रुपमध्ये आल्यापासून तू सारखा कुठंतरी हरवतो हे कळतं मला. विशाल, मी कुठं हरवलं? मी विचार करत होतो पुढचा प्लॅनची. आकाश, हो का? मग बोलताना अडखळतो का आणि विचार करताना कोमलकडे बघतो का? विशाल, ते मी. आकाश, राहू दे, मला नको एक्सप्लेन्स करू. फक्त स्वतःला फसवू नको आणि जुनं विसरून पुढं जा. तुझं मन जे सांगतंय ते स्वीकार. बोलून आकाश परत आरतीजवळ जातो. विशाल मात्र त्याच्या बोलण्याचा विचार करत असतो. सगळे जायला निघतात. कोमल मात्र झोका एन्जॉय करत असते. शेवटी ती पण झोक्यावरून उतरते आणि त्याच्या मागे जायला लागते. पण एका दगडावरून तिचा पाय घसरतो आणि ती पडणार तेवढ्यातच विशाल तिला पकडतो. कोणी पकडलं म्हणून बघायला ती वर बघते तर विशालला बघून त्यांच्याकडे बघतच राहते. विशाल तिला पडताना पकडतो. जेव्हा ती त्याच्याकडे बघते तेव्हा तो तिच्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये हरवतो. दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात. तेवढ्यातच विद्याच्या आवाजाने ते भानावर आलेले. त्याने तिला सरळ उभं केलं पण ती उभी राहताच कळवळली. विशाल, काय झालं? कोमल पाय लचकला बहुतेक. पायाला हात लावून बोलते. नंतर तिचं लक्ष जातं सगळे पुढं गेले. ती लंगडतच चालण्याचा प्रयत्न करते. विशाल, तुला जमेल ना चालायला? काळजीने विचारतो. कोमल, हो आई गं, चालण्याचा प्रयत्न करते पण पाय दुखल्याने कळवळते. विशालला ते बघवत नाही. तिला काही कळायच्या आधी तो तिला उचलून घेतो. कोमल, हे काय काय करता? मी चालू शकते. सगळे बघतील. विशाल, किती बोलते? सगळे पुढं गेले. तुझा पाय लचकला असताना आपण त्यांच्यापर्यंत नाही पोचू शकणार. थोडं पुढं गेलं की मेडिकल मधून पेन किलर स्प्रे घेऊन मग तुला जरा बरं वाटेल. कोमल त्याचं बोलणं ऐकून गप्पच बसते. पण लपून छपून त्याला बघणं चालूच असतं. तो तिला घेऊन सगळ्यांजवळ जातो. सगळे त्याला बघून शॉक लागल्यासारखे थांबलेले असतात. विशाल, तिचा पाय लचकला आहे. मेडिकल कुठं आहे? तिच्यासाठी स्प्रे घ्यायचा आहे. रवी, हा इथं पुढं आहे. विशाल तिला तिथं उतरवतो आणि स्प्रे घेऊन येतो. तो स्वतःचा तिच्या पायावर स्प्रे मारतो आणि उठून बोलतो. आता बरं वाटेल तुला. जास्त इकडं तिकडं पडू नको. बोलून तो बाकीच्यांकडे बघतो. सगळे अजून शॉकमध्ये असतात. विशाल, असे काय बघताय? तिला मदत करा घरी जायला. बोलून तो घरी जायला निघतो. तनू, जास्त दुखतोय का पाय? विद्या, चालता येईल ना की दादाला सांगू घरापर्यंत उचलून द्यायला? कोमल तिच्या बोलण्याने लाजून लाल झालेली होती. मला आता बरं वाटतंय. मी चालू शकते. आरती, ए चिडू नका तिला. पहिलंच पाय दुखतोय आणि तुमच्यामुळं लाजून लाल झाली आहे. चला घरी. सगळे हसून दाबण्याचा प्रयत्न करतात. आरती आणि तनू तिला आधार देतात. सगळे सावकारांच्या घरी पोचतात. दिवसभर फिरल्याने सगळे थकलेले असतात. जेवण करून झोपायला जातात. पण आपले अमर आणि आरती त्यांच्या पार्टनरला भेटल्याशिवाय कसे झोपतील? ते तनू आणि आकाशला भेटायला जातात. कोमल आणि विशाल मात्र एकमेकांच्या विचारात हरवलेले असतात. कोमल विचार करत असते, काय होतंय मला? का मी सारखा त्याचा विचार करते? आज पहिल्यांदा थोडी ना त्यांनी माझा हात पकडला, पण जेव्हा त्यांनी हात पकडला मनात खूप सारी फुलपाखरे उडायला वाटली. असं पहिल्यांदाच झालं. आणि जेव्हा त्यांनी मला उचलून घेतलं तेव्हा माझा चेहरा एवढा लाल झाला होता. मला ते आवडायला लागलं का? मी प्रेमात पडले का? विचार करत ती झोपी जाते. इकडे विशाल पण तिच्या विचारात हरवलेला असतो. का मी तिच्याकडे खेचला जातोय? मी तर आधीच ठरवलं होतं की कोमलशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच नाही येणार. मग ही का माझ्या मनात डोकावत आहे? तिचं फक्त नाव सेम आहे. पण जेव्हापासून तिला बघितलं आहे तिच्या काड्या भोऱ्या टपोऱ्या डोळ्यात मी का हरवतो? आज तिला वेदना होत होत्या, पण त्रास मला का होत होता? विचार करत तोही झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सगळे लग्नाच्या कामात मदत करतात. रोशनीची शॉपिंग करायला सावकारांनी घरीच दुकानदारांना बोलवलेलं असतं. दागिने आणि साड्या सगळं घरीच आल्याने त्यांना बाहेर जाता येतच नव्हतं. मुली रोशनीला खरेदी मदत करता. ती खूप उदास दिसत असते. आरती तिच्या खांद्यावर हात ठेवते. रोशनी त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तनू, डोंट वरी, युअर प्रिन्स विल कम. रवी मध्येच बोलल्याने सगळे घाबरतात. काय उत्तर द्यावे त्यांना कळत नसतं. रोशनी, त्या मला एवढी मदत करताय त्यामुळे त्यांचे आभार मानत होते. रवी, मग त्या रडायला काय झालं? रोशनीची आई, लग्न म्हटलं की पोरी भावूक होतातच. रवी पुढं काही बोलणार तेवढ्यातच एक माणूस त्यांच्या कानात काहीतरी सांगतो. तो विषय न वाढवता निघून जातो. तो गेल्यावर सगळे सुटकेचा श्वास सोडतात. विद्या, याला इंग्लिश नाही कळत ना? रोशनी नकारात्मक मान हलवते. शाळा फक्त दादागिरी करण्यात पूर्ण झाली आणि कॉलेजला पोरी छेडायला जायचा. आरती, तुला पण कॉलेजमध्ये पाहिलं होतं का? रोशनी, नाही, मी कॉलेज पुण्यातच केलं. माझ्या आईने शिक्षणासाठी कर्ज घेतलं होतं. तेच मागायला आला होता. मी सुट्टीसाठी घरी आले होते तेव्हा आमची भेट झाली. कोमल, टेन्शन नको घेऊ, सगळं ठीक होईल. सगळे परत शॉपिंग करायला लागतात.
मुली रोशनीला शॉपिंग करण्यात मदत करत असतात, तर मुली सजावटी मदत करत तिथल्या माणसांकडून सावकारांची मदत करत असतात. रोशनी, मी सगळ्यांसाठी चहा आणते. ती उठणार तेवढ्यातच कोमल तिला थांबवते. कोमल, थांब, मला जायचं आहे पाणी प्यायला. मी सांगते कोणाला तरी आणायला. बोलून ती किचनमध्ये जायला निघते. जाताना तिचं लक्ष सजावटीकडं असतं. समोरून विशाल मोबाईलमध्ये काहीतरी बघत येत असतो. दोघांचं लक्ष नसल्याने दोघे धडकतात. कोमल पडणार तेवढ्यातच विशाल तिला पकडतो. त्याच्या वेळेस कोणीतरी फॅन चालू करतं. फॅनसमोर ठेवलेल्या गुलाबांच्या पाकळ्या उडून विशाल आणि कोमलच्या अंगावर पडतात. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवलेले असतात. फुलांची पाकळी कोमलच्या डोळ्यावर पडते. ते डोळे बंद करून घेते. तिच्या डोळ्यात हरवलेला विशाल डोळे बंद होताच भानावर येतो. तिला उभं करतो. विशाल, पाय लचकला आहे, मग का फिरतेस इकडे तिकडं? एका ठिकाणी बसता येत नाही का? चिडून बोलतो. कोमल त्याला चिडलेला बघून घाबरते. ते मी चहा सांगायला चालले होते. विशाल, दुसरं कोणी नव्हतं का? कोमल, ते मला वॉशरूमला पण जायचं होतं म्हणून मी आले. ती हळू आवाजात बोलते. विशालला आता लक्षात येतं की तो ओरडून बोलत आहे. सॉरी, मी उगाचच ओरडलो. पाय कसा आहे आता? कोमल, सॉरी नका बोलू. तुम्हाला काळजी वाटली म्हणून तुम्ही ओरडला, पण आता पाय बरा आहे. विशाल काळजी वाटली या वाक्यावरून गोंधळून जातो. नाही, ते काळजी म्हणजे आपण घरालांबून लांब आहे, आपल्याला एकमेकांची काळजी घ्यावीच लागेल. बरं, जास्त फिरू नको. जायच्या आधी बरं व्हायला हवं. ती फक्त होकारात्मक मान हलवते. तो काय बोलावं ते समजलंच नाही म्हणून निघून जातो. ती त्याच्याकडे बघत राहते. तो दिसेनासा झाल्यावर ती किचनमध्ये गेली. सगळे चहा पिऊन उरलेली शॉपिंग करू लागल्या. पूर्ण दिवस शॉपिंग केल्यावर संध्याकाळी जेवण करून सगळे झोपले होते. नेहमीप्रमाणे आपले कपल रात्री लपून छुपून भेटायची मज्जा घेतात. तर विशाल कॉल करून वीरला इन्फॉर्मेशन देतो. दुसऱ्या दिवशी लग्नाचे फंक्शन चालू होणार असतात. सकाळी सगळे लवकर आवरून नाश्त्याला येतात. सावकार नाश्त्याला आलेले असतात. विशाल, काका, आमचे अजून काही मित्र येणार, मी सांगितलं होतं ना. आज सगळे कार्यक्रम चालू होतील तर ते आज येणार आहेत. सावकार, चालेल, येऊ द्या. आमच्या सुनबाईंकडून कोणी नव्हतं, पण आता त्यांचे मित्रमैत्रिणी आहेत, येऊ द्या, बोलून नाश्ता करून जातात. संध्याकाळी मेहंदीचा कार्यक्रम होता. सगळी तयारी झाल्यावर माणसे सकाळी बाहेर जातात. फक्त लेडीज त्या कार्यक्रमात थांबणार असतात. अमरला जायची इच्छा नसते, पण अभि, रंजू आणि वीर येणार म्हणून त्यांच्यासाठी बाहेर जातो. तनू आणि विद्या रोशनीला घेऊन येतात. आरती रोशनीला बघून बोलते. आरती, तुझ्या हातावर मीच मेहंदी काढणार. जिजूंचं नाव असं लपेल की त्यांना सापडणारच नाही. विद्या, एका हातावर मी काढणार. आरती, तुला येते का काढता? विद्या, हो, मी तर डिझाईन कालच रात्री सिलेक्ट करून डाउनलोड करून ठेवलेली आहे. आरती, बघून काढणार का? विद्या, ब्रायडल मेहंदी पहिल्यांदा काढणार आहे, मग बघून काढेल. म्हणजे तुझ्या लग्नात चांगलीच प्रॅक्टिस झाली असेल. डोळे मिचकावत बोलते. यावर आरतीचे गाल लाजून लाल होतात. कोमल पण तिला चिडवण्यास चालू करते. कोमल, लग्नात तर काढू मेहंदी, पण आज नाव लिहिणार की नाही जिजूंचं? तनू, का चिडवायला माझ्या दीदीला? माझी दीदीच्या हातावर मीच मेहंदी काढणार आहे, मग मी जिजूंचं नाव तिच्या हातावर लिहिणार. आरती, तनू, पण अमरची हवा लागली का तुला? माझं सोड, तुझा अमर पहिलं त्यांचं नाव शोधेल तुझ्या हातावर, आणि तो किती प्रेम करतो ते आज तुझ्या मेहंदीच्या रंगांवरून कळेल. तेवढ्यातच रंजू आत येते आणि बोलते. क्या पता चलने वाला है? विद्या, कधी आलीस? रंजू, अभी आए हम. अभी और भाई बाहर बाकी गँग के साथ है. विद्या वेळेवर आली. आता सगळे कपल आहे तिथं, तर आपण बघू कोणाचा बॉयफ्रेंड जास्त प्रेम करतो. रंजू, वो कैसा पता चलेगा? विद्या, जिसकी मेहंदी का रंग ज़्यादा होगा उसका पार्टनर उससे उतना ही प्यार करता है. मैं जज बनूंगी. आरती, चालेल. लग्नात फक्त टेन्शन घेऊन फायदा नाही, एन्जॉय पण केलंच पाहिजे. सर्व मेहंदी काढायला बसतात. आरती आणि विद्या रोशनीच्या हातावर मेहंदी काढतात. आरती तिच्या हातावर वीरचं नाव लिहिते. मेहंदीसोबत तिथल्या बायका गाणी गात असतात. बाहेर मुलं गप्पा मारत असतात. वीरला रोशनीच्या भेटायची घाई असते, तर अमरला तनूला. विशालला दोघांची चाललेली घालमेल दिसते. विशाल, किती उतावळे दोघे, जरा दमाने घ्या. अमर, रात्री भेटतोस ना तनूला? वीर, तुला फक्त लांबून बघावं लागेल, भेटता नाही येणार. उगाच रिक्स नको. अमर आणि वीर त्यांच्या पार्टनरला बघण्यासाठी उतावळलेले आहे. अमर उतावळेपणात काही प्रॉब्लेम करू नये म्हणून सगळे त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. वीर संधी साधून तिथून निसटतो. अमरच्या लक्षात येताच तो चिडून बोलतो. अमर, फक्त माझ्यावर लक्ष ठेवा. तो वीर गायब झाला. त्यांच्याकडे लक्ष नाही कोणाचं. अभि, अरे यार, हा नक्की काही गडबड करेल, शोधा याला. अभि आणि अमर सोबत जातात, तर विशाल आणि आकाश सोबत जातात.
ते मुलांना पण फोन करतात, पण गाण्याच्या आवाजात मुलींना फोनचा आवाज ऐकू येत नाही. वीर रोशनीला बघायला उतावळाला झालेला असतो. ती कुठं दिसते का हे बघत तो घरात फिरत असतो. कार्यक्रम टेरेसवर असतो. जेंट्स हॉलमध्ये गप्पा मारत असतात. वीर रोशनीला शोधत जात असतो. तेवढ्यातच मागून कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवत विचारतो, कोण आहेस तू आणि आमच्या घरात असा चोरासारखा का फिरतोय? वीर खूप घाबरतो. घाबरतच तो त्या व्यक्तीकडे वळतो. त्याला काय बोलावं ते सुचत नसतं. तो एक मोठा श्वास घेतो आणि अडखळत बोलायला लागतो, वीर, वॉशरूम कहा है, दिख नहीं रहा. तो व्यक्ती, तू आहेस कोण? आमच्या घरात का आला? मोठ्या आवाजात विचारतो. वीर तो नाव सांगणार तेवढ्यातच अमर आणि अवी तिथे येतात. अमर, अरे वीर, तू इथे आहेस? तुला वॉशरूम सापडलं नाही का? चल मी घेऊन जाते तुला. अरे रवी, तुमची ओळख करून देतो. मी सांगितलं होतं ना आमचे अजून फ्रेंड्स येणार आहेत. त्याला वॉशरूम दाखवा आणि असं भटकणं बरोबर नाही हे समजा. अमर, ठीक आहे, मी समजावतो. बोलून वीरला घेऊन त्यांच्या रूममध्ये जातो. अवी, विशाल आणि आकाश त्याला रूममध्ये बोलावून घेतो. दोघे रूममध्ये येताच ते दरवाजा लावून घेतात. विशाल, वीर, आज बाल बाल बच गए. तुम्हें इतनी क्या जल्दी है उससे मिलने की? आज अगर रवि को थोड़ा भी डाउट आता तो बात सिर्फ हमारी नहीं है, गर्ल्स भी साथ है. सबकी सेफ्टी सोचकर काम करना है. राघव त्याच्यावर ओरडत होता. सॉरी, महीनों से उसे देखा नहीं, मुझे सिर्फ झलक देखनी थी. फोन पे आवाज़ सुनता हूँ तभी मन करता है उसके पास जाऊँ. अभी इतने पास आकर भी उससे मिलना नहीं पा रहा हूँ. उदास होऊन बोलतो. आकाश, कळलं तुला कसं वाटत असेल म्हणून तर आम्ही हेल्प करत आहोत. पण इतके दिवस वाट बघितली तिथं अजून काही दिवस त्याला समजावत बोलतो. अमर, हो, नंतर मी तुझ्यासोबत असेल आयुष्यभर. वीर उदास चेहरा करून होकारार्थी मान हलवतो. सगळ्यांना वाईट वाटतं, पण सगळ्यांच्या सेफ्टीसाठी हे गरजेचंच असतं. अवी, अरे आजची रात्र फक्त, सकाळी नाश्त्याला भेटूनच आपण. वीर फक्त होकारार्थी मान हलवतो. आकाश आरतीला काहीतरी मेसेज टाकतो. काही वेळानंतर तिचा रिप्लाय येतो. आकाश रिप्लाय बघून वीरला बोलतो, आकाश, तुला आता भेटू नाही शकत पण झलक दाखवू शकते. तो त्याच्या फोनवर वीरला देतो. त्यामध्ये आरतीने रोशनीचे फोटो पाठवलेले असतात. तिच्या मेहंदीचा फोटो पण असतो. वीर फोटो बघतच असतो. तेवढ्यातच आरतीचा व्हिडिओ कॉल येतो. वीर खुश होऊन आकाशकडे बघतो. आकाश, माझ्याकडे काय बघतोय? कॉल रिसीव्ह कर. वीर, कॉल रिसीव्ह कर. कॉल आरती रोशनीला दाखवत असते. वीर तिला बघून खुश होतो. जास्त वेळ कॉल चालू ठेवू शकत नसतो म्हणून लगेच कट करतो. वीर, थँक्यू सो मच यार. इमोशनल होऊन आकाशला बोलत असतो. बघून अमर गप्पा मारत असतात. रोज रात्री भेटतोस ना, आज पण भेट सगळे झोपल्यावर. त्यांना भेटता नाही येणार म्हणून व्हिडिओ कॉल केला. तुला बघायचं असेल तर तू पण कर. त्याला चिडवत बोलतो. अमर, असू दे, मी बघतो काय करायचं ते. विशाल, ए बाबा, आता तू काही उद्योग करू नको. रोजच्यासारखं रात्री भेट. अमर, मी नाही काही उद्योग करत. आपल्या घरी असतं लग्न तर खूप धम्माल केली असती. ए वीर, पुण्यात जाऊन परत लग्न कर म्हणजे सगळ्यांना एन्जॉय करता येईल. वीर, पहिले मेरी दुल्हन को तो भगाने दे. अमर, यहाँ दीवारों के भी कान होते हैं. अगर प्लान की बात करनी है तो इंग्लिश में बात करो. यहाँ इंग्लिश किसी को समझ में नहीं आती. सगळे होकारार्थी मान हलवतात. त्यानंतर पुढचा प्लॅनबद्दल डिस्कस करतात. सगळे झोपल्यावर नेहमीप्रमाणे सगळे कपल आपल्या ठरलेल्या ठिकाणी भेटतात. यावेळेस सवी आणि रंजू पण लपून छपून भेटण्याची मज्जा घेतात. अमर तनूला भेटतो. ती हातावरची मेहंदी दाखवते. बोलता बोलता तनू कार्यक्रमात झालेलं बोलणं अमरला सांगते. अमर, तुझी मेहंदी सगळ्यात जास्त रंगेल बघ, कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तनू, मला माहीत आहे ते. त्यासाठी मेहंदीच्या रंगांची गरज नाही. अमर, बरं तू माझं नाव काढलं का? बघू, मी शोधतो. तिचा हात पकडून मेहंदीमध्ये नाव शोधायला लागतो. पण त्याला काय सापडत नाही. तो नाराज होतो. अमर तनूच्या मेहंदीमध्ये त्यांचं नाव शोधत असतो पण त्याला सापडत नाही तर तो उदास होतो. तनू त्याचा उतरलेला चेहरा बघून बोलते. तनू, एवढा नाराज झालास? आपण एन्जॉय करायला नाही आलो इथं, लक्षात आहे ना? अमर काही नाही बोलत. बरं इथं बघ काय दिसतंय. ती हातांची बोटे जुळते. तिथे हार्ट शेपमध्ये ए काढलेला असतो. अमर ते बघून खुश होतो. थोड्या वेळाने काहीतरी विचार करतो आणि बोलतो. अमर, फक्त ए का काढला? पूर्ण नाव काढलं नाही? अमर, तरी काढायचं. आणि असा लपून का ठेवला आहे? सगळ्यांना दिसलं पाहिजे ना. तनू त्याचं बोलणं ऐकून हसायला लागते. हसणं दाबत त्याला समजावते. तनू, असं नसतं. लग्नात नवरीच्या हातावर नवरदेवाचं नाव लिहितात. ते लपून यासाठी ठेवतात की नवरदेव ते शोधेल. बाकीचे तेच फॉलो करतात. आता आपण लग्न एन्जॉय करायचं नाही आलो म्हणून फक्त ए काढलं. आपल्या लग्नात पूर्ण नाव लपवलेलं मग शोधत बस. त्याला समजावत बोलतो. अमर शेवटचं वाक्य ऐकून खूप खुश होतो.
काय बोललीस? तनूला पहिलं लक्षात येत नाही तो का असं विचारतोय म्हणून. ती परत बोलायला लागते. आपल्या लग्नात. मग तिला समजावत आणि ती गप्प बसते. तिचे गाल लाजून लाल झालेले असतात. अमर, काय झालं? गप्प का बसली? आपल्या लग्नात काय? तिला चिडवत बोलतो. तनू, तू मुद्दाम विचारतोय ना? त्याच्या हातावर हलके मारत बोलते. अमर, अशी लाजताना किती सुंदर दिसतेस म्हणून तुला चिडवण्याचा मोह आवरला जात नाही. तिला हातात घेत बोलतो. तनू, असा कसा रे तू? अमर, जसा पण आहे तुझाच होतो. तुझाच आहे आणि तुझाच राहणार. बरं जाऊ दे ते. आपल्या लग्नात लपवायचं तसं लपवा नाव. पण इतर वेळी मेहंदी काढली की सगळ्यांना दिसेल तसं काढत जा. मी पण तुझं नाव काढत जाईल. तनू फक्त होकारार्थी मान हलवते. अजून थोडा वेळ. गप्पा मारून ते झोपायला जातात. तिकडे आरती आणि आकाशच्या पण गप्पा चालूच असतात. आरती बोलते, उद्या कळेल मला तुझ्यावर किती प्रेम आहे ते. आकाश बोलतो, तुला माहीत नसेल तर मी सांगतो. त्यासाठी उद्यापर्यंत का थांबायचं? आरती बोलते, तू खरं सांगशील पण त्याचं प्रूफ काय? आकाश बोलते, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास नाही का? रुसून बोलतो आरती. तसं नाही रे, माझा विश्वास आहे तुझ्यावर. पण सगळ्यांनी आज पैज लावली आहे कोणाचा पार्टनर जास्त प्रेम करतो यावर. आकाश, ते कसं कळणार तुम्हाला? आरती, मेहंदीच्या रंगावरून. जिच्या मेहंदीचा रंग जास्त रंगेल तिचा पार्टनर जास्त प्रेम करतो. त्याला सांगतो. आकाश हे ऐकून त्याच्या डोक्याला हात मारून घेतो. आरती हे बघून अजून चिडतो. आरती, तू डोक्याला का हात मारून घेतला? आकाश, चिडू नको, मला असंच हसू आलं तुझ्या बालिशपणावर. आरती, आता तुला मी बालिश वाटते? गाल फुगून बोलते. आकाश तिची समजूत काढत बोलतो, आता तू असं गाल फुगून रुसलीस आहेस? तू सगळ्यांसमोर बालिश नाही वागत. फक्त ज्याच्यावर तुझा विश्वास आहे आणि तुझा जीव आहे त्याच्यासमोर तू इतकी बिनधास्त वागते. मला हेच खूप आवडतं. मला आधी असं मनासारखं वागत जमत नव्हतं. तुझ्या मुळे मन मोकळेपणाने जगायला लागलो आहे. थँक्यू माझ्या आयुष्यात येण्यासाठी. आकाशचं बोलणं ऐकून आरती तिच्याच रुसलेली होती तेच विसरते आणि त्याला मिठी मारते. त्यावेळेस आपले तिसरे कपल आणि अवी आणि रंजू पण गुपचूप भेटण्याचा आनंद घेत असतात. रंजू, बहुत मजा आ रहा है आपके मिलने में. अवी, अगर किसी से देख लिया ना तो मजा का सजा में बदल जाएगा. रंजू त्याच्या हातावर मारते आणि बोलते, कितने डरपोक हो. अवी तिच्या हातावर त्याचं नाव शोधतो. बराच वेळ शोधून त्याला सापडत नाही. शेवटी तो हार मानतो. रंजू त्याला हातावर हे अक्षर दाखवते आणि चिडून बोलते, रंजू, इतना भी नहीं ढूंढ पाए. अवी तिची समजूत काढत बोलतो, अरे तुम बोली मेरा नाम लिखा है तो मैं पूरा नाम देख रहा था. रंजू, अच्छा तो इसमें मेरी गलती है. अवी, या पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.